हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे आपल्या ब्रजमंडल परिक्रमा क्लासमध्ये. आज आपण 12व्या दिवसाची परिक्रमा करणार आहोत. तर कालच्या परिक्रमेमध्ये आपण बद्रीनाथमध्ये होतो. बद्रीनाथमध्ये आपण जे अनेक पर्वत आहेत, नर पर्वत, नारायण पर्वत, लक्ष्मण झुला, त्याचबरोबर भगवंत बद्रीनाथमध्ये का त्या ठिकाणी राहिले, जसं की नारद मुनी भगवंतांना सांगतायत की तुम्ही सदैव लक्ष्मीच्या सेवा स्वीकार करत आहात, तर तुम्ही काहीतरी आदर्श स्थापित करा, तपस्या करा. तर त्यासाठी भगवंत येतात बद्रीनाथमध्ये. त्या ठिकाणी आधी शिवजींचा वास होता आणि शिवजींचं स्थान कॅप्चर करतात भगवंत आणि शिवजींना म्हणतात तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जावा. तर अशा पद्धतीनं बद्री नारायण, लक्ष्मीला भगवंतांनी नागलोकामध्ये ठेवलं होतं. तर लक्ष्मी पुन्हा येते आणि त्या ठिकाणी बद्री वृक्ष, बोराचं वृक्ष बनून त्या ठिकाणी राहते. तर त्या बद्रीनाथ, बद्री नारायण असं नाव पडलेलं आहे. तर आज आपण बद्रीनाथपासून आता पुढे जाणार आहोत केदारनाथला. तर केदारनाथची यात्रा आज आपण करणार आहोत. तर परिक्रमेला प्रारंभ करण्यापूर्वी आपण मंगलाचरण गाऊया. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्दे अहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च. श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नाम्ने गौरत्विषे नमः. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. तर पुन्हा एकदा सर्व उपस्थित वैष्णवांचं हार्दिक स्वागत आहे. तर आजची जी परिक्रमा आहे ती सुद्धा खूप विशेष असणार आहे. पहा, आपण आता बद्रीनाथमध्ये आहोत. तर बद्रीनाथपासून आपली परिक्रमा पुन्हा प्रारंभ होते. तर परिक्रमेमध्ये जे स्थान लागतात त्याच्यामध्ये आहे योगमाया मंदिर, त्याच्यानंतर अलीपूर, पसौप, बरोली आणि त्याच्यानंतर लागतं केदारनाथ. तर त्या ठिकाणी केदारनाथच्या पायथ्याला एक कुंड पण आहे, गौरी कुंड आहे. केदारनाथचं दर्शन करून आपली परिक्रमा पुढे जाते. बिलोंद, त्याच्यानंतर चरण पहाडी, नित्यानंद बलराम प्रभूंचे त्या ठिकाणी चरण आहेत. त्याच्यानंतर गया कुंड आणि विमल कुंड आहे. शेवटी आपला अंतिम स्थान जे आहे आजचं ते आहे कामागाव. तर कामागाव काम्यवनामध्ये त्या ठिकाणी आपला आज मुक्काम असणार आहे. तर परिक्रमेला आपण प्रारंभ करू. हिमालय में बद्रिकाश्रम के निकट ही भगवान शिव का धाम केदारनाथ है. तर हिमालयामध्ये बद्रीनाथ आणि केदारनाथ जे आहेत, तर अशी 2 स्थानं आहेत अलग अलग ठिकाणी. आपल्या परिवाराला आदी बद्रीला घेऊन गेल्यानंतर श्रीकृष्ण त्यांना उत्तर पश्चिमेला केदारनाथ पर्वतावर घेऊन गेले. तर नंदबाबा, यशोदामय्या सगळ्यांना भगवंतांनी काय केलं होतं, या 4 धामाची यात्रा केली होती. तर आधी बद्रिकाश्रमाचं दर्शन झालं, आता केदारनाथला घेऊन जातात. श्रीकृष्णांच्या चरणचिन्हांचं अनुगमन करत आज आपण सुद्धा या पर्वतावरती चढणार आहोत.
हे केदारनाथ हिमालयाच्या केदारनाथपासून अभिन्न आहे. आणि केदारनाथचं दर्शन करून आपण तिथून तसंच पुढं काम्यवनामध्ये जाणार. त्या ठिकाणी आपला विश्राम असणार आहे. तर यात्रा लांब आहे, जास्त अंतर असल्यामुळं आज आपण लवकर आपली परिक्रमा निघालेली आहे. आणि यात्रा समितीद्वारा त्या ठिकाणी पाण्याच्या बाटल्या सर्वांना देण्यात आलेल्या आहेत. पाणी सर्वांनी घेतलेलं आहे पिण्यासाठी. बद्रीनाथ आणि अलीपूर पार करून सर्वजन वर्ती पहाड़ी तथा घाटियों से यात्रा की और वृंदावन की अन्य क्षेत्र की गहराइयों में प्रवेश करने लगे. यह क्षेत्र काल के प्रभाव से पूरी तरह मुक्त है. बीच बीच में इक्के दुक्के गांव दिखाई पड़े. यहाँ का ग्रामीण जीवन अत्यंत सरल एवं कठोर है, परंतु लोग अत्यंत उदार एवं स्नेहिल. जहाँ कहीं हम रुके हमें बैठने के लिए स्थान, स्वच्छ जल, छाछ तथा गरमागरम व्रज रोटियां मिली. तर वृंदावनाची विशेषता हे आहे की त्या ठिकाणी जे ताक आहे सर्वांच्याकडे ताक उपलब्ध असतं. तर सर्वांच्याकडे गायी वगैरे असतात आणि त्यामुळं त्या ठिकाणी सर्व ताक जे आहे ते बनवतात. तर परिक्रमामध्ये भक्तांना ते ताक सर्व करतात. आणि त्याचबरोबर व्रज रोटी, तर वृंदावनाच्या रोटी ज्या आहेत त्या परिक्रमेमध्ये भक्तांना ते वितरित करत असतात. मार्ग में हमें बकरियों का एक झुंड दिखाई दिया. चरवाहे ने उच्च स्वर में जय श्री राधे कहकर हमारा अभिवादन किया और प्रत्युत्तर में हमारी ध्वनि पर्वतों के बीच गूंज पड़ी. वृंदावन की अन्य प्रकार से यात्रा करने वाले अधिकांश भक्त व्रज के इस भाग का कभी अनुभव नहीं ले पाते. एक यात्री ने कहा, यदि आप पैदल परिक्रमा पर नहीं आते आप 90% व्रज से वंचित रह जाएंगे. तर पहा, आपण वृंदावनाला जातात भक्त आणि 4-5 लगभग आठवडा जास्तीत जास्त राहतात. आणि मग वृंदावन आहे, नंदगाव आहे, बरसाना आहे, गोकुळ आहे, या स्थानांचं आपण दर्शन करतो. पण बाकीच्या स्थानांवरती आपण जात नाही आहे किंवा जाणं होत नाही. तर काय म्हणतात पहा की 90% वृंदावन किंवा व्रजाचं दर्शन आपल्याला होत नाही अशा पद्धतीनं. आज तक मेरे लिए परिक्रमा का अर्थ कृष्ण बलराम मंदिर या वृंदावन अथवा अधिक से अधिक गोवर्धन की परिक्रमा से था, परंतु अब इस व्रज परिक्रमा से मुझे समूचे व्रज का अनुभव मिल रहा है. तर संपूर्ण वृंदावनाचा आपल्याला व्रजमंडलचा अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला परिक्रमा करणं आवश्यक आहे. विश्राम करने तथा एकत्र होने के लिए हम एक खाली खेत में रुके. बीच में निकटवर्ती गांव की 2 स्त्रियां हमारे पास आई और व्रजवासी गीत गाने लगी. हमारे साउंड सिस्टम पर प्रसारित होकर उनकी तीखी मधुर वाणी उस विशाल खुले क्षेत्र में गूंज उठी. तर व्रज गीत गाऊ लागलेले आहेत व्रजवासी स्त्रियां. गाने के पश्चात उन्होंने गीत का अर्थ बताया. वह गोपियों और कृष्ण के बीच विनोद भरी वार्ता थी. तर गोपी आणि कृष्णांमधलं वार्ता आहे. गोपियों ने कृष्ण से पूछा कि उनका रंग काला क्यों है. भगवंतांचा रंग काळा का आहे असं विचारतात गोपी. कृष्णांनी त्याचं कारण सांगताना भगवंत सांगतात की पहला वे काली रात को काली कोठरी में जन्मे. भगवंत पहा, रात्री भगवंताचा जन्म झालेला आहे आणि कुठं झालेला आहे, जेलमध्ये झालेला आहे, म्हणजेच काळ्या रात्री काळ्या कोठीमध्ये. आणि दुसरं कारण सांगतात की सदैव काले जलवाली कालिंदी में स्नान करते है. नदी, यमुना नदीचं पाणी कसं आहे, काळं आहे, त्याच्यामध्ये भगवान स्नान करतात. दुसरं कारण सांगतात. आणि तिसरं कारण सांगतात की उन्हें काली गाय का दूध पिलाती है. मैया यशोदा काय करते, भगवंतांना काळ्या गायचं, कालिंदी गायचं दूध, श्यामली गायचं दूध पाजतात. तर अशा पद्धतीनं भगवंत म्हणून काळे आहेत असं उत्तर देत आहेत. व्रज माधुर्य धाम है, यहाँ देखी कही एवं सुनी प्रत्येक बात मधुरता से सराबोर रहती है. कुछ भक्तों ने उन स्त्रियों को दान देना चाहा परंतु उन्होंने लेने से मना कर दिया. दान देऊ इच्छित आहेत भक्त, परंतु त्या स्त्रियांनी घेतलं नाही. म्हणजे किती साधे आहेत पहा, पैशाप्रती त्यांना काहीही आसक्ती, आकर्षण नाही. प्रेमपूर्वक भगवान का गुणगान करना चाहती थी. वे केवल हमारे साथ व्रज भक्ति की मधुरता साजना चाहती थी. तर पहा, त्यांचं जीवन कशासाठी आहे, भगवंतांना गुणगान करणं
भगवंतांच्या ज्या गुणांचं लोकांना काय करणं, उपदेश करणं, त्यांना त्याची मधुरता जी आहे ते शेअर करणं, अशा पद्धतीनं त्यांना खूप भगवंतांप्रती काय आहे, समर्पण आहे। हमारे हृदय द्रवित हो गए, हमने अपनी लाठियों की सहायता से स्वयं को उठाया और यात्रा जारी की। तर पुढे यात्रा पुन्हा चालू होते। 2 घंटे चलने के बाद ग्रामीण बस्तियां दिखाई देनी बंद हो गई, यहाँ तक कि सड़कें भी धूमिल हो गई। हम खेतों की मुंडेरों के साथ चलने लगे। 10 फुट ऊंची घास के विशाल समुद्र को पार करके सहसा हमें अपने सम्मुख खड़े पर्वत दिखाई दिए। तर बद्रीनाथमध्ये पर्वत होते, मग मध्ये मध्ये आता सपाट जमीन होती, आता पुन्हा पर्वत सुरू झालेले आहेत पहा। उनमें से एक पर्वत के शिखर पर एक किले के समान बना है केदारनाथ मंदिर। आणि अशाच पर्वतांमध्ये एका किल्ल्यासारखा पर्वत आहे आणि त्या किल्ल्यावरती आहे केदारनाथ मंदिर। यह है व्रजभूमी में भगवान शिव का धाम। तर असं व्रजमंडलमध्ये हे भगवान शिवजींचं धाम आहे केदारनाथ। तर केदारनाथाबद्दल गुरु महाराज वर्णन करून सांगतात की केदारनाथ एकमात्र निवासी त्या ठिकाणी राहतो पर्वतावरती, आणि पर्वताच्या एका बाजूला बनवलेल्या 270 शिड्या चढून आपल्याला केदारनाथ मंदिरामध्ये पोहोचता येतं। तर या एकांत आणि दगडाच्या स्थानांमध्ये हे मंदिर आहे। शिवजी त्या ठिकाणी तपस्वी जीवन यापन करत आहेत किंवा तपस्याचं काय करत आहेत, ते आदर्श प्रस्थापित करत आहेत। आणि वरती चढून जाणं म्हणजे एक प्रकारचं आव्हानच आहे त्या ठिकाणी। तर अनेक भक्तांनी थांबून थांबून विश्राम करत करत वरती पोहोचलेले आहेत। सगळ्यांचं श्वास जे आहे ते सर्वांना दम लागू लागलेला आहे आणि हळूहळू काही भक्त जे आहेत ते चालत आहेत। हळूहळू चालल्यामुळं थकवा जास्त जाणवणार नाही असं त्यांना वाटत आहे। आणि काही भक्त जे आहेत, जे स्वस्थ आहेत, ते खूप तेज गतीनं पळत चाललेले आहेत वरती, पण त्यांना माहीत नव्हतं की आपण अशा पद्धतीनं गतीनं जाऊ शकणार नाही, तर त्यांना पण थकवा जाणवू लागलेला आहे आणि ते थांबलेत। कुछ विरले ही प्रभावित हुए बिना चढ़ पाए। तर काहीच भक्त कोणत्याही प्रकारचा त्यांना प्रभाव झाला नाहीये त्या चढ़ाचा। हमारे कुछ भारतीय भक्त शिवजी की कृपा का आह्वान करने के लिए सीढ़ियाँ चढ़ते समय ओम नमः शिवाय का जप करने लगे। शीघ्र ही हम मंदिर के सम्मुख पहुंच गए। यह एक प्राकृतिक गुफा है। गुफा का बाहर निकला ऊपरी हिस्सा बहुफनी सर्प का स्मरण दिलाता है। तर एकदम असं ते स्थान आहे, त्या स्थानामध्ये केवळ एका वेळी एकच व्यक्ती प्रवेश करू शकतो। भीतर स्वयंभू शिवलिंग को प्रणाम करने के लिए हम बड़ी चट्टानों के बीच से रेंगते हुए गए। यहाँ शिवलिंग सामान्यतया पाए जाने वाले गोल काले तथा चिकने शिवलिंगों के समान नहीं है। तर शिवलिंग आपल्याला आपण पाहतो शिवजींच्या मंदिरामध्ये काळ्या रंगाचं असतं आणि पूर्ण गुळगुळीत असं शिवलिंग असतं, परंतु या ठिकाणी तसं नाही। यह लाल भुले रंग का है। शिवलिंग जो है ते लाल रंगाचा आहे। यद्यपि काल के प्रभाव से यह घिस गया है, फिर भी इसके ऊपर शिवजी के मुख एवं बालों को स्पष्ट देखा जा सकता है। तर या शिवलिंगाची विशेषता हे आहे की त्याच्यावरती शिवजींचं मुखाचं दर्शन होतं आणि बारीक बारीक त्याच्यावरती केस पण दिसतात। तर असं हे शिवलिंग साक्षात शिवजी त्या ठिकाणी आहेत, तपस्या करतात। पहाड़ी के ऊपर से व्रज का दृश्य मंत्रमुग्ध कर देता है आणि संपूर्ण व्रजमंडलचं दर्शन त्या पर्वतावरून होतं। हम अपने चारों ओर 20 मील तक फैले व्रज को देख सकते हैं। 20 किलोमीटर पर्यंत सर्व पाहता येतं तिथून। इस पवित्र भूमि को निहारते समय हम शिवजी की स्थिति, अद्भुत गुण तथा भगवान की लीलाओं में भाग लेने की उनकी उत्कट इच्छा के विषय में सुन रहे हैं। श्रील प्रभुपाद शिवजी की विशिष्ट स्थिति का उल्लेख करते हैं। तर भागवतामध्ये शिवजींचं वर्णन आलेलं आहे, त्याच्यामध्ये सांगतात की भगवान शिव जीवात्मा नहीं है, परंतु वे पूर्ण पुरुषोत्तम भगवान भी नहीं है। उनकी स्थिति परम भगवान विष्णु तथा जीवात्मा ब्रह्मा जी के बीच में है। तर शिवजी भगवंत पण नाही आहेत आणि भगवंत आहेत पण, अशी स्थिती आहे पहा। तर जीवात्मा आणि विष्णू या ब्रह्माजी आणि विष्णू या दोघांच्या मधली स्थिती आहे त्यांची। तर याचं वर्णन ब्रह्मसाहित्यामध्ये ब्रह्माजींनी केलेलं आहे।
क्षीरं यथा दधिविकारविशेषयोगात् संजायते नहि तथा पृथगस्ति हेतो यः शम्भुतामपि तथा समुपैति कार्यात् गोविंदमादिपुरुषं तमहं भजामि। तर सांगतात की ज्या प्रकारे जामन म्हणजे जे दही आहे, दही दुधामध्ये मिळवल्यानंतर ते काय होतं, दह्यामध्ये रूपांतरित होतं। जबकि दही का प्रभाव न तो अपने स्रोत दूध के समान होता है और न ही विपरीत होता। उसी प्रकार मैं भगवान गोविंद का भजन करता हूँ जो संहार के कार्य को करने के लिए स्वयं को शंभू रूप में परिवर्तित करते हैं। तर दूध जे आहे त्याचं दह्यामध्ये रूपांतर होतं पहा, पण दह्याचं कधी दुधामध्ये रूपांतर होतं का, तर असं आपण कधी पाहिलं नाही किंवा असं होत पण नाही। म्हणून शिवजी जे आहेत, भगवंतांपासून शिवजींची उत्पत्ती झालेली आहे किंवा भगवंत जे आहेत ते शिवजी समान आहे, शिवजी जे आहेत ते भगवंतांसमान आहेत, परंतु भगवंत नाही आहेत ते। तर अशा पद्धतीनं दूध आणि दही, दूध म्हणजे भगवंत आहेत आणि दही म्हणजे शिवजी आहेत पहा। तर मूळ जे आहे ते दूध आहे आणि त्या दुधाचं जे विकृत रूप आहे ते काय आहे, दही आहे। तर दही कधी दूध बनू शकत नाही। तसं शिवजी जे आहेत ते दुधाचे त्याच्यामध्ये गुण आहेत परंतु दूध नाही आहे ते, दही जे आहे ते। तसं शिवजी जे आहेत ते भगवंत आहेत पण नाहीत, पण शिवजींमध्ये भगवंतांचे गुण आहेत। शिवजी संहार जैसे अनेक अद्भुत कार्य करते हैं। तर तमोगुण, भगवंतांचे जे गुणावतार आहेत त्यापैकी तमोगुणाचे जे अवतार आहेत ते शिवजी आहेत, परंतु उनका सर्वप्रमुख गुण है कि वे श्री कृष्ण के प्रिय भक्त हैं। वैष्णवानाम यथा शंभु, वे भगवत स्मरण तथा कीर्तन के मूर्तिमान स्वरूप है और इसलिए श्रीमद् भागवतम में उन्हें सर्वश्रेष्ठ वैष्णव घोषित किया गया है। वैष्णवानाम यथा शंभु, शिवजी श्री कृष्ण के इतने उच्च कोटि के प्रेमी भक्त है कि श्री कृष्ण ने उन्हें गोपिका रूप देकर अपनी रासलीला में प्रवेश प्रदान किया। तर पहा, रासलीलेमध्ये कोणालाही प्रवेश नाही आहे, फक्त गोपीच रासलीलेमध्ये प्रवेश किंवा त्या ठिकाणी सहभागी होतात, परंतु भगवंतांनी शिवजींना पण अशा पद्धतीने सौभाग्य प्रदान केलं आणि शिवजी गोपी बनून रासलीलेमध्ये प्रविष्ट झाले। परिक्रमा के 24वें दिन मानसरोवर पर हम विस्तारपूर्वक यह लीला सुनेंगे। तर 24व्या दिवसाच्या परिक्रमेमध्ये आपल्याला ही लीला ऐकायला भेटेल। दर्शन पश्चात हम पंक्तिबद्ध हो पर्वत की गहरी ढलान उतरने लगे। शीतल समीर बह रहा है, चलने और पहाड़ी चढ़ने से हमारी भूख बढ़ गई। कम से कम उतरना चढ़ने से अधिक सरल है, अथवा भगवान का चुंबकीय प्रसाद हमें खींच रहा है। एक भक्त ने पर्वत चढ़ने उतरने की तुलना आध्यात्मिक जीवन से की। गिरना अत्यंत सरल परंतु ऊपर चढ़ना और वही बने रहना अत्यंत कठीण है। तर वरून खाली येणं खूप सरळ असतं, परंतु वरती जाणं खूप अवघड आहे। जाणं पण अवघड असतं आणि त्या ठिकाणी टिकून राहणं पण अवघड असतं, परंतु त्या ठिकाणावरून खाली पडणं जे आहे ते सरळ आहे असं म्हणताय। तर और वही बने रहना अत्यंत कठिन है। पहाड़ी की तलहटी में सुंदर राधा कृष्ण विग्रहों का मंदिर है। तर पर्वताच्या तळाशी सुंदर मंदिर आहे राधा कृष्णांचं। निकट ही गौरी कुंड आहे, त्याच्या बाजूला एक कुंड आहे। हमने मंदिर प्रांगण में नाश्ता किया और बिना अधिक समय गवाए तुरंत चल पड़े। गंतव्य अभी बहुत दूर है। आरंभिक वर्षों में हम केदारनाथ पर रात्रि बिताया करते थे, परंतु अब हम यहाँ नहीं ठहरते और सीधे काम्यवन चले जाते हैं। पूरा क्षेत्र पथरीला तथा सड़कें कच्ची है। निष्कलंक देहात अंतर्मन को कितना सुख देता है। तर पहा, ग्रामीण जे आहे एकदम सरळ जीवनशैली असते त्या ठिकाणी। कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी इंडस्ट्री नाही आहे, मोठमोठ्या गाड्या नाही आहेत, अलग अलग यंत्र नाही आहेत। तर अशा पद्धतीने एकदम साधारण जीवन आहे आणि ते मनाला खूप मोहित करणारं असं आहे। मार्ग में हम छोटे छोटे गांवों से गुजरे और हम बार गांव वालों ने हमारा स्वागत किया। प्रत्येक गावामध्ये परिक्रमेचं ते गाववाले स्वागत करतात सुंदररित्या। यहाँ कुछ लोग मुसलमान हैं परंतु फिर भी वे हमें अपने घर आमंत्रित करते हैं।
मुसलमान लोक सुद्धा भक्तांना आपल्या घरी बोलावतात. या फिर घड़े में पानी भरकर लाते हैं. वैसा मीठा पानी हमने कहीं नहीं पिया. कुछ भक्त वृक्षों के नीचे और कुछ गांव वालों की चारपाइयों पर विश्राम करने लगे हैं. कच्ची सड़कों पर भैंसें चल रही है. एक छोटा भूरा बछड़ा एक भक्त के हाथों आधा खाया सेब लेता है और ग्रामीण बच्चों का समूह उत्सुकतावश हमें देखता रहता है. तर अशा पद्धतीनं परिक्रमा आपली पुढे जाते. एक सुंदर स्थान आहे पहा. त्या स्थानाचं नाव आहे चरण पहाड़ी. अंतहीन प्रतीत होने वाली यात्रा अंततः हमें चरण पहाड़ी तक ले आती है. राधा कुंड से हम 5वें वन वृंदावन में भ्रमण कर रहे थे और हम अपने काम्य वन में प्रवेश किया है. तर आता आपण ज्या वनामध्ये प्रविष्ट होत आहोत त्याचं नाव आहे काम्यवन. यह व्रज के प्रमुख 12 वनों में से छठा है. 6वां वन आहे पहा. व्रज रीति अनुसार हमने पीछे मुड़कर छोड़े जा रहे वन को प्रणाम किया और फिर प्रवेश से पहले काम्य वन को प्रणाम किया. खड़ी सीढ़ियाँ चढ़कर हम ऊंची पहाड़ी के शिखर पर पहुंचे जहां श्री कृष्ण बांसुरी बजाया करते थे. उनके मधुर स्वर को सुनकर श्री कृष्ण के चरण कमलों के नीचे शिला पिघल जाया करती थी और आज भी हम वे चिन्ह देख सकते हैं. तर पहा भगवंत एवढी मधुर बासरी वाजवतात की ते ज्या शिळेवरती उभे आहेत त्या शिळा सुद्धा काय होतात, पिघळतात. पहा, द्रवीभूत होतात. तर जसं की वर्णन इथं भागवतामध्ये भगवंत बासरी वाजवू लागल्यावरती यमुनेचं पाणी जे आहे ते स्तब्ध होतं. पहा, एवढं स्तब्ध की त्या पाण्यावरती आपण चालू शकतो, थांबतं पाणी. वृक्ष जे आहेत, वृक्षांवरती जे पक्षी आहेत ते शांत होतात. गायी ज्या आहेत गवत खात आहेत, तर गवत खाणं, तोंडामधला घास तसाच राहतो, त्यांचा चावणं बंद करतात ते आणि त्या पण स्तब्ध होतात. हरिणी जे आहेत त्या सुद्धा गवत खाताना तसंच स्तब्ध, एकदम स्टॅच्यूसारखं, मूर्तीसारखं त्या स्तब्ध होतात हरिणी. अशा पद्धतीनं सर्व जे जलचर आहेत किंवा पशुपक्षी आहेत एकदम मूर्तिमान रूपामध्ये त्या ठिकाणी एकदम स्तब्ध होतात त्या भगवंतांच्या बासरीचं मधुर ध्वनी ऐकून. तर या ठिकाणी सांगतात की भगवंत बासरी वाजवू लागल्यावरती हे पशुपक्षी तर स्तब्ध होत आहेत, परंतु जे एकदम निर्जीव जे आहेत जसं की दगड आहेत ते सुद्धा काय होतात, पिघळू लागतात. पहा, आणि भगवंतांचे चरणकमल त्याच्यावरती अंकित होतात, चरणाची चिन्ह त्याच्यावरती तयार होतात. श्री चैतन्य महाप्रभु, नित्यानंद प्रभु तथा हमारे अनेक पूर्ववर्ती आचार्य इन चरण चिन्हों की धूल अपने मस्तक पर धारण करने यहाँ आए. उनकी अहेतुकी कृपा से इन अलौकिक तत्वों का वास्तविक स्वभाव हमारे हृदय में उजागर होगा. उनके चरण चिन्हों का अनुगमन तथा उनके चरण कमलों की धूली अपने सिर लगाकर हम प्रार्थना करने लगे कि हमारा पत्थर जैसा हृदय भी द्रवित हो जाए. तर पहा, जर भगवंतांच्या चरण कमलांचा स्पर्श प्राप्त होऊन जर दगड सुद्धा पिघळत असतील तर आपलं हृदय का बरं द्रवीभूत होऊ नये. तर आपलं हृदय जर भगवंतांचं चरण स्पर्श किंवा भगवंतांचं नाव घेऊन द्रवीभूत होत नसेल तर मग आपलं हृदय जे आहे ते दगडापेक्षा पण कठोर आहे नक्कीच. श्री कृष्ण के पवित्र नामों की ध्वनि, उनके रूप के मनोहारी विवरण तथा उनके गुणों एवं लीलाओं का माधुर्य सदा सर्वदा के लिए अंकित हो जाए. तर अशा पद्धतीनं भक्त काय करतात, प्रार्थना करतात त्या चरण चिन्हांना की भगवंता तुमचं नाव घेऊन, तुमच्या लीलांचं श्रवण करून आणि सदैव तुमचं दर्शन करून आमचं हृदय द्रवीभूत होऊ द्यात. चरण पहाड़ी से दृश्य अद्भुत है. जहाँ तक दृष्टि पहुँचती है हरियाली छाई है. तर पहा, चरण पहाड़ी सुद्धा उंचावरती आहे आणि त्या ठिकाणावरून सुद्धा सर्व ब्रजमंडलचं दर्शन होतं. यही श्री कृष्ण बलराम अपनी गाय चराते और अपने मित्रों के साथ खेलते. भगवंत गायी चारायचे, मित्रांबरोबर खेळायचे. दूर हमें नंदग्राम एवं वर्षाना के पर्वत शिखर दिखाई दे रहे थे. पानी की नहर की दूसरी ओर हमें लुकलुकाना मछली दिखाई दे रही थी. लुकलुक का अर्थ है आंख मिचौली. इस स्थान पर राधा कृष्ण आंख मिचौली खेला करते थे. यही लुलुकाना मिछली कुंड अथवा लुकलुक कुंड भी है.
श्री कृष्ण इसके जल में तैरते हुए नीचे से आते और स्नान कर रही गोपियों के पैर खींचकर उन्हें डरा देते। भक्तगण इस सुंदर स्थान को छोड़ना नहीं चाहते, परंतु देर होने के कारण हमें आगे बढ़ना पड़ रहा है। तर अशा पद्धतीनं भगवंत त्या ठिकाणी आँख मिचवली खेळायचे आणि गोपींबरोबर सुद्धा भगवंत लीला करायचे। काम्यवन बंदरों की नगरी है, मार्ग में मिलने पर उनसे कैसे निपटा जाए। राधारमण स्वामी ने संक्षेप में हमें इसके निर्देश दिए। तर काम्यवन सगळ्यात सुंदर स्थान आहे काम्यवन, आणि काम्यवनामध्ये अनेक लीलास्थली पण आहेत आणि त्या ठिकाणी अनेक माकडं सुद्धा आहेत। तर त्यांच्यापासून विशेष भक्तांना स्वतःचं संरक्षण करावं लागतं। उनके बच्चों के अधिक निकट नहीं जाना, तर माकडं जे आहे त्यांची जे लहान पिल्लं असतात त्यांच्या अधिक जवळ जायचं नाही आहे। उनकी माताओं को अच्छा नहीं लगता और माता एवं बच्चे के बीच से नहीं चलना, तर रस्त्यामध्ये दोघांच्या मधून पण जायचं नाही, रस्त्यावरती ते बसलेले असताना। माता की ओर से घूमकर चले। कामा गाँव, कामा की ओर जाते हुए हम गया कुंड गए। यहाँ नंद महाराज ने अपने पूर्वजों का श्राद्ध किया था। तर गया कुंड आहे, त्या ठिकाणी नंद महाराजांनी आपल्या पूर्वजांचं श्राद्ध केलं होतं। यह स्थान व्रज का गया तीर्थ है। अंततः उल्लसित कीर्तन करते हुए हमने श्री श्री निताई गौरसुंदर के साथ कामा गांव में प्रवेश किया और विमल कुंड से कुछ दूर खाली मैदान में बने अपने शिबिर में प्रवेश किया। कल हम कुंड पर जाएंगे। तर अशा पद्धतीने आपली परिक्रमा कामा गावामध्ये पोहोचते। त्या ठिकाणी खूप मोठा असं विशाल कुंड आहे बा, त्या कुंडाचं नाव आहे विमल कुंड। तर त्या कुंडामध्ये उद्या सर्व भक्त स्नान करतात। परिक्रमा के दौरान एक मजे की बात यह देखने को मिलती है कि जैसे ही भक्तों को अपना शिबिर दिखाई पड़ता है वे दौड़कर वहां जाते हैं। तर आतुरता लागलेली असते कधी आपलं गंतव्य स्थान येईल। तर जिन्होंने पहले कभी परिक्रमा की है वे अक्सर परिक्रमा के मार्ग तथा शिविर के स्थान से अवगत होते हैं और इस प्रकार कौन सबसे अच्छा खेमा या उसके भीतर अच्छा सोने का स्थान प्राप्त करेगा, इसे लेकर स्पर्धा हो जाती है। पहुंचते ही वे अपना गमछा कुर्ता झोला रखकर अपना स्थान आरक्षित कर लेते हैं। कुछ लोग सीधे वहां लेट जाते हैं। हंसते हुए एक भक्त ने कहा, लगता है व्रज में हमें कभी कभी कुरुक्षेत्र का अनुभव भी होता है। संध्या समय शांत है। दिन भर चलकर वैष्णव थक गए हैं, परंतु मैं उनके मुख पर उपलब्धि के भाव देख सकता हूँ। यह स्थान व्रज का पश्चिमी छोर है। हम प्रायः 1/3 व्रज परिक्रमा मार्ग चल चुके हैं। अगले 2 दिन यहाँ रहकर हम विभिन्न तीर्थों लीलास्थलियों तथा कुंडों के दर्शन करेंगे। लगभग 1/3 आपली परिक्रमा संपन्न झालेली आहे आणि 3 दिवस या ठिकाणी सुद्धा आपली परिक्रमा थांबते पहा। तर 3 दिवसामध्ये आपण त्या ठिकाणी काही प्रोग्राम पण होतात आणि काम्यवनाची परिक्रमा असते, आंतरिक परिक्रमा आणि बाह्य परिक्रमा। तर त्या ठिकाणी अनेक लीलास्थली आहेत, दर्शनीय स्थले आहेत, त्या स्थलींचं दर्शन आपण करतो। संध्याकालीन कार्यक्रम आरंभ हुआ। आकाश सितारों से भरा है और हम श्री श्री निताई गौरसुंदर की छोटी वेदी के सम्मुख बैठे हैं। श्रीमद् भागवतम के 10वें स्कंद में परीक्षित महाराज द्वारा पूछा गया प्रश्न चर्चा का विषय है। शिवजी भिक्षुक के समान रहते हैं, उनके पास रहने के लिए घर नहीं है, परंतु वे अपने उपासकों को धनी और शक्तिशाली बनाते हैं। स्वतः एकदम भिक्षुक आहेत शिवजी, परंतु त्यांचे जे भक्त असतात ते मात्र खूप धनी असतात। जबकि भगवान विष्णु समग्र सृष्टि के स्वामी एवं लक्ष्मीपति है और वे अपने भक्तों को कभी कभी अत्यंत निर्धन बना देते हैं, इसे कैसे समझा जाए। भक्तों ने अपने साक्षात्कार सुनाए और फिर श्रील प्रभुपाद द्वारा कृष्ण पुस्तक में लिखे सुखदेव गोस्वामी के उत्तर को सुना। तर पहा, भगवंतांचे भक्त गरीब आहेत, शिवजींचे भक्त श्रीमंत आहेत, याचं काय कारण आहे। तर तुम्हाला याचं विस्तारपूर्वक जर उत्तर हवं असेल तर कृष्णा पुस्तकामध्ये जे शेवटचा एक अध्याय आहे, त्या अध्यायाचं नाव आठवत नाही मला, परंतु व्रकासुराची कथा आहे, त्याच्यामध्ये जो
शिवजींचा भक्त होता. तर ते कथा आपण वाचू शकता, त्याच्यामध्ये आपल्याला विस्तार तर या ठिकाणी पण सांगितलेला आहे. 88वां अध्याय पहा. 88वां. अल्पबुद्धि लोगों का मत है कि विभिन्न देवताओं तथा भगवान विष्णु की पूजा का फल एक समान होता है, परंतु सुखदेव गोस्वामी के कथनों से हम समझ सकते हैं कि ऐसा नहीं है. सुखदेव गोस्वामी स्पष्ट कहते हैं कि शिवजी एवं भगवान विष्णु की पूजा से भिन्न भिन्न फल प्राप्त होता है. तर शिवजींची भक्ती केल्यानं वेगळं फल प्राप्त होतं आणि भगवंतांची भक्ती केल्यामुळे मिळणारं फल जे आहे ते वेगळं आहे. तर भगवान कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान जो ग्रंथ आहे किंवा भागवताचा दशमस्कंद आहे, त्या दशमस्कंदामध्ये 88वां अध्याय आहे, त्याच्यामध्ये विस्तारपूर्वक खूप सुंदर वर्णन प्रपादाने दिलेलं आहे. तर ते वाचल्यानंतर आपल्याला आणखी गोष्टी स्पष्ट होतील की शिवजींचे भक्त एवढे श्रीमंत का असतात आणि भगवंतांचे भक्त गरीब किंवा अल्प धन त्यांच्याकडे का असतं. तर दुर्गा देवी माया शक्ति है और भगवान शिव उनके स्वामी है, इसलिए शिवजी के भक्त भौतिक प्रकृति के 3 गुणों से उत्पन्न भौतिक ऐश्वर्य का भोग कर पाते हैं. तर दुर्गा जी आहे ती माया आहे आणि शिवजी तिचे स्वामी आहेत आणि त्यामुळं शिवजींचे भक्त भौतिक ऐश्वर्य आणि 3 गुणांतून उत्पन्न झालेलं हे ऐश्वर्य आहे त्याचा भोग करतात. पहा, तर धन जे आहे त्याला 3 गुणांच्या अधीन मानलेलं आहे आणि शिवजींचे भक्त त्याचा उपभोग करतात. परंतु ये भोग बद्धजीव के लिए कल्याणकारी नहीं होते. मग अशा पद्धतीचे जे भोग आहेत ते जीवांसाठी कल्याणकारी नाहीत. तर भोगवृत्ती म्हणजे काय आहे, ह्या भौतिक जगामध्ये त्यांना पुन्हा बंधनामध्ये पडावं लागणार आहे. दूसरी ओर श्री कृष्ण 3 गुणों से परे है और उनकी उपासना करके हम भी इन गुणों से ऊपर उठ सकते हैं. भगवंत त्रिगुणातीत आहेत आणि भगवंतांची भक्ती करून जीव काय करू शकतो, 3 गुणांच्या पलीकडे जाऊ शकतो. भक्तों को भौतिक गुणों के संदूषण से मुक्त करने के लिए श्री कृष्ण उनकी भौतिक संपत्ति को छीनकर उन्हें आध्यात्मिक संपत्ति प्रदान करते हैं. तर पहा, या ठिकाणी महत्त्वाचं सांगतात की भक्त जे आहेत त्यांना भौतिक गुणांतून मुक्त करून भगवंत काय करतात, त्यांची आध्यात्मिक संपत्ती प्रदान करतात. भौतिक संपत्ती काय करतात, त्यांची काढून घेतात आणि त्याला आध्यात्मिक धन देतात. पहा, आध्यात्मिक धन काय आहे, भगवंतांप्रती विशेष आकर्षण, भगवंतांप्रती विशेष भक्ती जीवाला भगवंत प्रदान करतात आणि अशा पद्धतीनं भौतिक भोग जे आहेत त्या भोगापासून तो स्वतःला दूर ठेवतो. ब्रजमंडल परिक्रमा के कष्टों का अनुभव करने वाले भक्त इसका अर्थ समझ सकते हैं. एक बार भगवान के नाम, रूप, गुणों, लीलाओं तथा धाम से आकर्षित होकर भला कौन है जो इस भौतिक संसार के तथाकथित ऐश्वर्य से आकर्षित होगा. तर अशा पद्धतीनं भगवंतांचं नाम, रूप, गुण, लीला यांच्याद्वारे जो व्यक्ती आकर्षित होतो त्याला या भौतिक जगातलं ऐश्वर्य जे आहे ते तुच्छ वाटतं, त्याच्याप्रती त्याला कोणत्याही प्रकारचे आकर्षण राहत नाही. तर अशा पद्धतीनं भगवंतांचे भक्त जे आहेत ते या भौतिक जगातल्या कोणत्याही गोष्टींप्रती आकर्षित होत नाहीत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर अशा पद्धतीनं आज सुद्धा परिक्रमेचं वर्णन जे आहे ते काही जास्त वर्णन नसल्यामुळं आपण लवकर संपवू शकलेलो आहे. तर कोणाचा काय प्रश्न असेल, कमेंट असेल तर आपण बोलू शकतो. आपला वेळ पण संपलेला आहे. हरे कृष्ण. तर आपण अनम्यूट करून बोलू शकता. ठीक आहे. तर सर्वांचं खूप खूप धन्यवाद. आज काही कारणास्तव मी थोडंसं बाहेर असल्यामुळं वेळेवरती सुरू करू शकलो नाही. तर उद्या आपलं वेळेवरती सुरू होईल 3 वाजता, 3 ते 4. उद्या आपण काम्यवनाची परिक्रमा करणार आहोत, आंतरिक परिक्रमा. आणि या काम्यवनामध्ये अनेक सुंदर स्थानं आहेत. विमलकुंड आहे, खूप विशाल विमलकुंड आहे.
यशोदा कुंड आहे, त्याचबरोबर पंचतीर्थ कुंड, मदन मोहन मंदिर, राधा गोविंद देवांचं सुंदर मंदिर आहे, त्याचबरोबर 84 खंबा पण आहे काम्यवनामध्ये. काम्यवनामध्ये पहा रामलीलांचं पण त्या ठिकाणी काही स्थानं आहेत. अशोक वाटिका, सेतुबंद, रामेश्वरम आहे, लंका पण आहे त्या ठिकाणी. काम्यवनामध्ये कामेश्वर महादेव आहेत पहा. ब्रजमंडलचे जे 4 क्षेत्रपाल आहेत त्याच्यापैकी कामेश्वर महादेवांचं मंदिर आहे काम्यवनामध्ये. त्या ठिकाणी पंचपांडव सुद्धा आले होते. पंचपांडवांचं स्थान आहे. धर्मराज मंदिर आहे, राधा गोपीनाथ मंदिर आहे काम्यवनामध्ये, आणि भगवंतांचं भोजन थाली ते पण काम्यवनामध्ये आपल्याला दर्शन करायला भेटतं. तर असं अनेक सुंदर सुंदर स्थानं आहेत. या स्थानांवरती आपण जाणार, त्या ठिकाणच्या लीला आपण श्रवण करणार आहोत. तर ठीक आहे. हरे कृष्ण. सर्वांचं धन्यवाद. आपण या ठिकाणी थांबू.